जिल्ह्यातील बालाघाटच्या पर्वत रांगेत असणाऱ्या चारदारी या गावामध्ये जागृत देवस्थान म्हणून श्री हनुमानरायाची पावन भूमी असल्यामुळे धारूर शहरातील एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणून श्री सुशांतजी कोमटवार यांनी आज महापंक्तीचे आयोजन केलेले असल्यामुळे या बालाघाटातील पर्वत रांगेतील जनता महाप्रसाद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित दिसून येत आहे। कारण हे हनुमंतराय नवसाला पावणारे म्हणून श्री प्रसिद्ध असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून श्री त्यांनी या हनुमंतरायाला मागणे घातले होते, तर आम्ही तुमची सहपरिवाराच्या माध्यमातून श्री महापंक्ती देऊन म्हणून श्री आणि आज त्याचा योग असल्यामुळे या कोमटवार परिवाराने न भूतो न भविष्य असे अन्नदान केलेले असल्यामुळे सर्वत्र अभिनंदन होतो। श्री सुशांतजी कोमटवार एक शांत संयमी व धारूर शहरातील नामवंत व्यक्तिमत्व म्हणून श्री त्यांच्याकडे पाहते। कारण एक अत्यंत मोठेपणा दाखवणारे कोमटवार परिवार असल्यामुळे त्यांनी हनुमंतरायाची त्यांची कुटुंबाची भक्ती असल्यामुळे त्यांनी अन्नदानाच्या माध्यमातून श्री चांगला उपक्रम राबविलेला असल्यामुळे त्यांच्या सर्वत्र अभिनंदन होत आहे। आपण लाईव्ह देवकालाच्या माध्यमातून श्री पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर जनसागर उसळलेला असून श्री एक अन्नदान या पवित्र दान म्हणून श्री संबोधले जाते आणि हनुमंतरायाच्या पावन भूमीत आज अन्नदान होत असल्यामुळे नक्कीच या कुटुंबाच्या पाठीमागे हत्तीच्या स्वरूपामध्ये आशीर्वाद रूपी हनुमंतराय उभा राहून श्री नक्कीच एक आदर्श घराणे म्हणून श्री कोमटवार यांच्या घरामधून श्री सोन्याचा धूर निघणार आहे। तर आपण सुशांत कोमटवार यांना विचारू, काय आपल्या हनुमंतरायावर भक्ती असल्यामुळे आपण अन्नदान केलेलं असल्यामुळे काय सांगू इच्छिता? आमचं कुटुंब 9 भावाचं कुटुंब आहे, मोठं कुटुंब आहे आणि देवस्थानाच्या ह्याच्यातून आम्हाला ते जागृत देवस्थान असल्यामुळं आम्ही नवस केलं आमच्या भावानं, तो पूर्ण झालेला आहे आणि ते पूर्ण तिथे आम्ही त्याची पूर्ती करत आहोत आणि देवस्थान खरंच चांगलं आहे आणि इथं दर्शनासाठी दर शनिवारी भाविकांनी यावं ही विनंती करतो। साधारण कोमटवार परिवार सांगतात आमच्या नवसाला पावलेले हनुमंतराय असल्यामुळे त्याचा नवस आम्ही आज पूर्ण करीत आहोत। अशा सतीच्या आणि आशीर्वाद हनुमंतरायाचे आमच्या कोमटवार परिवाराच्या पाठीमागे लावत अशी पत्रिका लाईव्ह देवकाला माहिती देताना कोमटवार परिवार बोलतात। पत्रकार बाबूराव तिरके, लाईव्ह दिव्य करेल बीड।